नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर ज्योतिराम घाडगे, तुळजाराम चतुर्चंद महाविद्यालय बारामती, स्वायत्त महाविद्यालय, अर्थशास्त्र विभाग. विद्यार्थी मित्रांनो, TYBA अर्थशास्त्र, विशेषतः आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र या विषयासाठीचा हा माझा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये आपण व्यापार शर्त ही जी संकल्पना आहे, ही संकल्पना समजून घेणार आहोत आणि त्याचबरोबर या व्यापार शर्ती का महत्त्वाच्या आहेत, कोणत्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत, त्याचं महत्त्व आपण समजून घेणार आहोत. सर्वप्रथम आपण व्यापार शर्त म्हणजे काय हे समजून घेऊया. खरं तर व्यापार शर्त या शब्दावरून सुद्धा याचा अर्थ लक्षामध्ये येतो. व्यापार शर्त म्हणजे व्यापारासंदर्भात असणारी शर्त. आता व्यापारासंदर्भात असणारी शर्त म्हणजे जी काही वस्तूची आयात आणि निर्यात होत आहे, जो काही आंतरराष्ट्रीय व्यापार होत आहे, त्या आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये असणाऱ्या कंडिशन्स, असणारी शर्त, असणारी अट म्हणजे व्यापार शर्त होय. आणि म्हणून याची व्याख्या अतिशय साध्या आणि सोप्या शब्दामध्ये दिलेली आहे, आणि ती म्हणजे दोन देशामधील वस्तूमधील आयात आणि निर्यातीच्या विनिमय दरास व्यापार शर्ती असे म्हणतात. दोन देशातील वस्तूमधील आयात आणि निर्यातीच्या विनिमय दरास व्यापार शर्त असे म्हणतात. म्हणजे काय तर आयात आणि निर्यातीच्या विनिमय दरास टर्म्स ऑफ ट्रेड म्हटलं जातं. आता आयात आणि निर्यातीचा विनिमय म्हणजे काय तर मित्रहो, जेव्हा एखादा देश एखादी वस्तू निर्यात करतो त्यावेळेस तोच देश दुसऱ्या देशाकडून काही वस्तू आयात करतो. म्हणजे निर्यात आणि आयात म्हणजे काय हे तर तुम्हा सर्वांना माहीतच आहे. निर्यात आणि आयात, एखाद्या वस्तूची निर्यात केली आणि त्याच्या मोबदल्यात दुसऱ्या वस्तूची आयात केली तर व्यापार शर्त म्हणजे व्यापार कंडिशन किंवा टर्म्स ऑफ ट्रेड हे आपल्याला फायद्याचे आहे का तोट्याचे आहे, लाभ देणारे आहे का नुकसान करणारे आहे हे लक्षामध्ये येऊ शकतं. कारण आयात आणि निर्यातीच्या विनिमय दरास आपण काय म्हटले, व्यापार शर्त असं म्हटलंय. आयात आणि निर्यातीच्या विनिमय दरास व्यापार शर्त असं म्हटले. म्हणजे किती वस्तू निर्यात केल्यानंतर किती वस्तू त्याच्या मोबदल्यात किंवा त्याच्या बदल्यात आयात करता येतील, याला टर्म्स ऑफ ट्रेड म्हणतात, याला व्यापार शर्त असं म्हणतात. असं गृहीत धरा की भारताने दोन वस्तू निर्यात केला आणि त्याच्या मोबदल्यात भारताला 3 वस्तू आयात करता आल्या गेल्या. मोबदल्यात असा शब्द आहे किंवा त्याच्या बदल्यात असा शब्द आपण वापरलेला आहे. किती वस्तू निर्यात केल्या आहेत, 2 वस्तू निर्यात केल्यात. म्हणजे 2 वस्तू दुसऱ्या देशाला दिल्या आहेत, मात्र त्याच्या मोबदल्यात दुसऱ्या देशाकडून 3 वस्तू आयात केल्या आहेत. साहजिकच यावरून थोडंफार लक्षामध्ये येऊ शकतं की भारताला व्यापार शर्ती फायद्याच्या ठरतील, भारताला व्यापार शर्ती अनुकूल ठरतील. परंतु या ज्या 2 वस्तू निर्यात केलेल्या आहेत त्या किती किमतीच्या आहेत आणि त्याच्या मोबदल्यात ज्या 3 वस्तू आयात केल्या आहेत त्या किती किमतीच्या आहेत हे सुद्धा विचारात घेणं महत्त्वाचं आहे. समजा आपण ज्या 2 वस्तू निर्यात केल्यात त्या 2 वस्तू 10 रुपये किमतीच्या आहेत. म्हणजे आपण 10 रुपयाची वस्तू दिलेली आहे आणि त्याच्या मोबदल्यामध्ये 3 वस्तू आयात केल्या आहेत, परंतु 3 वस्तूची किंमत मात्र 7च रुपये आहे. म्हणजे याचा अर्थ आपण 10 रुपयाची वस्तू दिली आणि त्याच्या बदल्यामध्ये फक्त 7 रुपयाची वस्तू आयात केली. यावरून तुमच्या लक्षामध्ये येईल की भारताला व्यापार शर्त प्रतिकूल ठरेल. पण जर असं असेल, ज्या 2 वस्तू आपण निर्यात केल्या त्याची किंमत 10 रुपये आहे, मात्र ज्या 3 वस्तू आयात केल्या आहेत त्याची किंमत मात्र 15 रुपये आहे.
म्हणजे 10 रुपयाची वस्तू निर्यात केल्यानंतर 15 रुपयाची वस्तू आयात करता येते, त्याच्या मोबदल्यात वस्तू आयात करता येते. तर अशा वेळी मात्र भारताला व्यापार शर्त अनुकूल ठरेल. मित्रो, सर्वात महत्त्वाचं, जेव्हा व्यापार शर्त एका देशाला अनुकूल ठरते त्यावेळेस व्यापार शर्त दुसऱ्या देशाला प्रतिकूल ठरत असते. याच्या उलट जेव्हा व्यापार शर्त एका देशाला प्रतिकूल ठरते त्यावेळेस दुसऱ्या देशाला व्यापार शर्त अनुकूल ठरत असते. व्यापार शर्ती निर्यात किंमत आणि आयात किंमत यांच्या संदर्भात ठरतात. व्यापार शर्ती देशाला अनुकूल किंवा प्रतिकूल असतात. जर व्यापार शर्ती अनुकूल असतील तर लाभाचे प्रमाण अधिक राहते. पहा मित्रहो, अतिशय महत्त्वाचं वाक्य आहे. जेव्हा व्यापार शर्ती एखाद्या देशाला अनुकूल असतात तेव्हा लाभाचं प्रमाण म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापारापासून मिळणारा जो काही लाभ आहे तो लाभ त्या देशाला अधिक राहतो. याच्या उलट वाक्य तुमच्या लक्षामध्ये आलं असेल. जेव्हा व्यापार शर्ती प्रतिकूल असतात तेव्हा लाभाचं प्रमाण हे कमी राहतं किंवा एक प्रकारे नुकसानच होतं. अशा प्रकारे व्यापार शर्त, आंतरराष्ट्रीय व्यापार शर्त, जे किती वस्तू निर्यात केल्यानंतर किती वस्तू आयात करता येतील किंवा किती वस्तू आयात करण्यासाठी किती वस्तू निर्यात कराव्या लागतील, याला काय म्हणतात? आंतरराष्ट्रीय व्यापार शर्त. व्यापारामधील शर्त म्हणतात, टर्म्स ऑफ ट्रेड म्हणतात. आयात निर्यातीच्या स्वरूपावरून व्यापार शर्तीचे अनुकूल आणि प्रतिकूल अशा 2 भागात वर्गीकरण केलं आहे. म्हणजे आयात निर्यातीच्या स्वरूपावरून म्हणजे स्वरूप म्हणजे काय? किती वस्तू निर्यात केल्या आणि त्याच्या मोबदल्यामध्ये किती वस्तू आयात केल्या. व्यापार शर्ती या 2 प्रकारचे असतात, अनुकूल आणि प्रतिकूल. आयात निर्यातीच्या स्वरूपावरून व्यापार शर्ती 2 प्रकारच्या तयार होतात. म्हणजे व्यापार शर्तीचं 2 भागामध्ये वर्गीकरण केलेलं आहे आणि ते म्हणजे अनुकूल व्यापार शर्त आणि प्रतिकूल व्यापार शर्त. आता यापैकी अनुकूल व्यापार शर्त म्हणजे काय? खरं तर हे मी तुम्हाला अगोदरच समजून सांगितलेलं आहे, तरी पुन्हा एकदा आपण डीपमध्ये समजून घेऊया. अनुकूल व्यापार शर्त म्हणजे जेव्हा देशाला कमी निर्यातीच्या बदल्यात जास्त वस्तू आयात करता येतात. उदाहरण मी तुम्हाला दिलं होतं की 2 वस्तू निर्यात केला आणि त्याच्या मोबदल्यामध्ये 3 वस्तू आयात केल्या, तर त्याचा फायदा कोणाला होईल? त्याचा फायदा आपल्याला होईल, कारण 2च वस्तू निर्यात केल्यात पण त्याच्या मोबदल्यामध्ये मात्र 3 वस्तू आयात केल्यात. याचा अर्थ आपल्याला व्यापार शर्त फायद्याची ठरेल. याच्या उलट पहा, किंवा उलट म्हणण्यापेक्षा याच्या दुसरा एक अर्थ पहा की देशाला आयात वस्तूसाठी कमी वस्तूची निर्यात करावी लागते. वाक्य काय आहे? देशाला आयात वस्तूसाठी कमी वस्तूची निर्यात करावी लागते. आयात वस्तू किती केल्या? 3 केल्या, पण त्यासाठी निर्यात किती केल्या? फक्त 2च केल्या. म्हणजे याचा अर्थ व्यापार शर्त आपल्याला काय असेल? अनुकूल असेल, फेवर असेल, फेवरेबल टर्म्स ऑफ ट्रेड. म्हणजे अनुकूल व्यापार शर्त आपल्याला ठरेल. अनुकूल व्यापार शर्त म्हणजे तुमच्या लक्षामध्ये आलं असेल की त्या व्यापार शर्तीवरून आपल्याला लाभ प्राप्त होईल, त्या देशाला लाभ प्राप्त होईल, म्हणजे फायदा ठरेल, फायदा होईल. आता दुसरी जी व्यापार शर्त आहे ती म्हणजे प्रतिकूल व्यापार शर्त. या प्रतिकूल व्यापार शर्तीचा जो काही अर्थ आहे तो तुमच्या लक्षामध्ये मला वाटतं निश्चितपणे आला असेल, कारण अनुकूलच्या विरुद्ध काय आहे? प्रतिकूल आहे. जेव्हा निर्यात वस्तूच्या बदल्यात कमी प्रमाणात आयात वस्तू प्राप्त होतात. प्रतिकूल व्यापार शर्तीची जी व्याख्या आहे किंवा जी काही संकल्पना आहे ती समजून घेतोया. निर्यात वस्तूच्या बदल्यात कमी प्रमाणात आयात वस्तू प्राप्त होतात. म्हणजे 3 वस्तू आपण निर्यात केल्या, पण 3 वस्तू निर्यात केल्यानंतर किती वस्तू आयात करता आल्या? फक्त 2च वस्तू आयात करता आल्या. म्हणजे दिल्या किती? 3, पण त्याच्या मोबदल्यात मिळाल्या किती? 2च. म्हणजे याचा अर्थ जर असा असेल, अशी व्यापार शर्त असेल
तर ही व्यापार शर्त कसली समजायची, कोणती समजायची? प्रतिकूल व्यापार शर्त समजायची. प्रतिकूल व्यापार शर्त जर असेल तर त्या देशाला लाभ होत नाही, एक प्रकारे नुकसानच होतं. कारण 3 वस्तू निर्यात केल्यात आणि त्याच्या मोबदल्यामध्ये 4 वस्तू आयात केल्या नाहीत, तर 2च वस्तू आयात केल्यात. यावरून तुमच्या लक्षामध्ये आलं असेल की व्यापार शर्त त्या देशाला प्रतिकूल ठरणार आहे. अशा प्रकारे मित्रहो, आपण आत्तापर्यंत व्यापार शर्त म्हणजे काय, टर्म्स ऑफ ट्रेड म्हणजे काय ते समजून घेतलं. आणि याचबरोबर व्यापार शर्तीचं 2 भागात जे वर्गीकरण केलेलं आहे ते म्हणजे अनुकूल व्यापार शर्त आणि प्रतिकूल व्यापार शर्त, ही आपण समजून घेतलेलं आहे. सर्वात महत्त्वाचं आता आपण व्यापार शर्ती का महत्त्वाच्या असतात हे समजून घेऊया. आपल्यासमोर टायटल आहे व्यापार शर्तीचे महत्त्व, इम्पॉर्टन्स ऑफ टर्म्स ऑफ ट्रेड. व्यापार शर्ती का महत्त्वाच्या आहेत, व्यापार शर्तीमुळं काय होतं, हे आपल्याला या ठिकाणी समजून घ्यावायचं आहे. तर व्यापार शर्ती महत्त्वाच्या असतात त्याचं एक पहिलं कारण आपल्यासमोर आहे. पहिला एक एक प्रकारचा मुद्दा आपल्यासमोर आहे, तो म्हणजे एखाद्या देशाचा विकास करावायचा असेल तर अनुकूल व्यापार शर्ती महत्त्वाच्या ठरतात. हे तर तुम्हाला माहितीच आहे. अनुकूल व्यापार शर्त म्हणजे काय, तर लाभ प्राप्त होणं. म्हणजे निर्यात वस्तू किती केल्यात, 2 केल्यात, पण त्याच्या बदल्यामध्ये आयात वस्तू किती करता आल्या गेल्या, 3 वस्तू आयात करता आल्या गेल्या. म्हणजे त्यातून काय होईल, आपल्याला लाभ प्राप्त होईल आणि त्यातून काय होईल, देशाचा विकास होईल. म्हणून वाक्य काय आहे, एखाद्या देशाचा विकास करावायचा असेल तर अनुकूल व्यापार शर्त महत्त्वाच्या ठरतात. कारण अनुकूल व्यापार शर्त जर असतील तर त्या देशाला लाभ प्राप्त होतो. एखाद्या देशाकडून अर्थसहाय्य घेतले आणि त्याचा व्यापार शर्तीवर प्रतिकूल परिणाम झाला तर अशा देशाकडून अर्थसहाय्य थांबविणे आवश्यक असते. म्हणजे अर्थसहाय्य घ्यायचं का घ्यायचं नाही याबाबतचा निर्णय घेण्यासाठी सुद्धा व्यापार शर्त महत्त्वाची असते. कारण एखाद्या देशाकडून अर्थसहाय्य घेतलं तर त्या व्यापार शर्तीचा काय परिणाम होईल किंवा व्यापार शर्तीवर कुठला परिणाम होईल, अनुकूल व्यापार शर्त असेल का प्रतिकूल व्यापार शर्त असेल हे समजतं. आणि त्यामुळं अर्थसहाय्य घ्यायचं का न घ्यायचं हे लक्षामध्ये येऊ शकतं. एकंदरीत व्यापार शर्तीमुळे अशा प्रकारे एखाद्या देशाचा विकास होतो आहे किंवा नाही हे समजतं. त्याचबरोबर अर्थसहाय्य घ्यायचं किंवा न घ्यायचं हे समजतं आणि त्यामुळे व्यापार शर्त महत्त्वाची आहे. एक पुढचा भाग आहे, नंबर 2 आहे तो म्हणजे व्यापार शर्ती लाभाचे मोजमाप अचूक करण्यासाठी निर्देशक असतात. अतिशय महत्त्वाचं वाक्य आहे. व्यापार शर्ती काय करतात, तर लाभाचं मोजमाप अचूक करण्यासाठी निर्देशक असतात. निर्देशक मीन्स इंडिकेटर ठरतात. इंडिकेटर म्हणजे काय, लाभ झाला का न झाला हे समजू शकतं. म्हणजे एक प्रकारे लाभाचं मोजमाप करण्यासाठी महत्त्वाचे असतात. एखाद्या देशाने कोणत्या देशाबरोबर व्यापार केला तर हानिकारक असेल आणि कोणत्या देशाबरोबर व्यापार केल्यास फायदेशीर असेल. म्हणजे व्यापार हानिकारक असेल का व्यापार फायदेशीर असेल हे कशावरून समजू शकतं, तर व्यापार शर्तीवरून लक्षामध्ये येऊ शकतं. आंतरराष्ट्रीय व्यापार हा फायद्याचा ठरेल का आंतरराष्ट्रीय व्यापार तोट्याचा ठरेल हे कशावरून समजतंय, तर टर्म्स ऑफ ट्रेडवरून समजतंय. व्यापार शर्तीवरून हे लक्षामध्ये येते. एकंदरीत व्यापार शर्त महत्त्वाची असणार आहे कशामध्ये, आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये. कारण या व्यापार शर्तीमुळं प्रत्यक्षामध्ये काय आपल्याला तपासता येते की आंतरराष्ट्रीय व्यापार फायद्याचा आहे का तोट्याचा आहे हे लक्षामध्ये येऊ शकत आहे आणि त्यामुळं व्यापार शर्त महत्त्वाची आहे. एक नंबर 3 आहे तो म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापाराबरोबरच आचार विचार आणि संस्कृती यामधील सकारात्मक बदलाचाही व्यापार शर्ती अनुकूल ठेवण्यात महत्त्वाचा वाटा असतो. त्यामुळे व्यापार शर्ती अनुकूल असतील तर
त्याचा सकारात्मक परिणाम लोकांच्या राहणीमानावर दिसून येतो. सर्वात महत्त्वाचं काय तर व्यापार शर्ती अनुकूल असतील तर बघा, व्यापार शर्ती अनुकूल असतील तर त्याचा सकारात्मक परिणाम कशावर होतो, तो लोकांच्या राहणीमानावर होतो. कारण इथं आपण पाहिलं अनुकूल व्यापार शर्त म्हणजे काय, 2 वस्तू निर्यात केल्यात, त्याच्या मोबदल्यामध्ये मात्र किती वस्तू आयात केल्यात, 3 केल्यात. म्हणजे 2 द्यायच्या आणि त्याच्या मोबदल्यात 3 घ्यायच्या. म्हणजे 2 किलो द्यायचं अन्नधान्य, 2 किलो द्यायचं आणि त्याच्या मोबदल्यात 3 किलो अन्नधान्य घ्यायचं. 2 द्यायचं आणि 3 घ्यायचं. व्यापार शर्त आपल्याला काय असेल, अनुकूल असेल. व्यापार शर्त म्हणजे 2 देशामध्ये आयात आणि निर्याती संदर्भात असणारा विनिमय दर आहे. विनिमय दर आहे म्हणजे काय, विनिमय दर कशाचा आहे, आयात निर्यातीचा विनिमय दर आहे. म्हणजे किती वस्तू निर्यात केल्यानंतर किती वस्तू आयात केल्या जातील. विनिमय म्हणजे एक वस्तू द्यायची आणि त्याच्या बदल्यामध्ये दुसरी वस्तू घ्यायची. ज्वारी द्यायची आणि बाजरी घ्यायची. म्हणजे आपण काय केलं, ज्वारी दिली म्हणजे ज्वारीची निर्यात केली आणि त्याच्या मोबदल्यात काय केलं, बाजरी आयात केली म्हणजे बाजरी घेतली. याचा विनिमय आहे. हा विनिमय म्हणजे किती दिल्यानंतर किती घेता येईल हे ठरवायचं. हो, मी 2 किलो देतो, त्याच्या बदल्यामध्ये तुम्ही पुन्हा 3 किलो दिलं गेलं पाहिजे. अशा प्रकारे हे व्यापार शर्त आहे. म्हणजे व्यापार शर्ती जर अनुकूल असतील, अनुकूल म्हणजे काय, आता कमी निर्यात केली आणि त्याच्या बदल्यामध्ये जास्त वस्तू आयात करता आली गेली, त्यामुळे काय होईल, लोकांच्या राहणीमानावर परिणाम होईल. राहणीमान कसं असेल, सुधारलं जाईल, सकारात्मक पॉझिटिव्ह परिणाम होऊन जाईल. मित्र हो, एक पुढचा भाग आहे आणि तो म्हणजे ज्यावेळेस व्यापार शर्ती सतत अनुकूल असतात त्यावेळेस देशाची आर्थिक क्षमता वाढत असते. आता महत्त्वाचा मुद्दा आहे की व्यापार शर्ती जेव्हा अनुकूल असतात त्यावेळी देशाची आर्थिक क्षमता का वाढत असते. म्हणजे व्यापार शर्तीचा आणि देशाच्या आर्थिक क्षमतेचा संबंध आहे का, आणि असेल तर तो संबंध कसा आहे. आता व्यापार शर्त म्हणजे काय तर आयात आणि निर्यातीचा विनिमय दर. आयात निर्यातीचा विनिमय दर म्हणजे काय, किती वस्तू निर्यात केल्यानंतर किती वस्तू आयात करता येतील. निर्यातीच्या बदल्यात किती वस्तू आयात करता येतील याला काय म्हणतात, व्यापार शर्त असं म्हणतात. टर्म्स ऑफ ट्रेड असं म्हणतात. आता इथे व्यापार शर्त कोणती आहे, व्यापार शर्त अनुकूल आहे. जर अनुकूल व्यापार शर्त आहे तर त्याचा परिणाम काय होईल, देशाची आर्थिक क्षमता वाढेल. पण अनुकूल व्यापार शर्तीमुळं देशाची आर्थिक क्षमता कशी वाढेल ते पहा. अनुकूल व्यापार शर्त म्हणजे काय की कमी निर्यात करायची आणि त्याच्या मोबदल्यामध्ये जास्त वस्तू आयात करायची. त्याच्या मोबदल्यात किंवा त्याच्या बदल्यात हा शब्द अतिशय महत्त्वाचा आहे. 2 वस्तू निर्यात करायच्या आणि त्याच्या मोबदल्यात 3 वस्तू मिळवायच्या म्हणजे आयात करायच्या. म्हणजे याचा अर्थ व्यापार शर्त काय असणार, आपल्याला अनुकूल असणार आहे. साहजिकच आहे, त्यातून काय होईल, देशाची क्षमता किंवा देशाची आर्थिक क्षमता काय होईल, वाढेल. कारण 2 दिल्यात म्हणजे खर्च झाला आहे, किंवा 2 दिल्यात किंवा त्याच्या बदल्यामध्ये मात्र किती घेतल्यात, 3 घेतल्यात, त्यामुळे देशाची आर्थिक क्षमता वाढेल. तसेच देशाच्या चलनाचे परकीय चलनाबरोबर असणारे मूल्य वाढते. देशाच्या चलनाचे परकीय चलनाबरोबर असणारं मूल्य, आता एका देशाचं, प्रत्येक देशाचं चलन वेगवेगळं आहे. प्रत्येक देशाचं चलन एक नाही, तर प्रत्येक देशाचं चलन वेगळं आहे. म्हणजे भारताचं चलन कुठलं आहे तर रुपया, तर अमेरिकेचं चलन कुठलं आहे, डॉलर आहे. साहजिकच इथं वाक्य काय आहे की देशाच्या चलनाचे परकीय चलनाबरोबर असणारं मूल्य वाढतं. म्हणजे भारताचं चलन रुपया तर अमेरिकेचं चलन डॉलर, म्हणजे रुपयाचं डॉलर बरोबर असणारं मूल्य वाढतं. कधी वाढतं तर व्यापार शर्त अनुकूल असतील तर. रुपयाचं मूल्य डॉलर बरोबर जे आहे ते वाढलं जातं. कधी, व्यापार शर्त अनुकूल असेल तर. म्हणजे एकंदरीत व्यापार शर्तीवरून काय लक्षामध्ये येऊ शकतं की आंतरराष्ट्रीय व्यापार आपल्याला फायद्याचा आहे का तोट्याचा आहे. नंबर 2, आपल्या चलनाचं परकीय चलनाबरोबर मूल्य कमी होत आहे का वाढत आहे हे लक्षामध्ये येऊ शकतं, आणि त्यामुळे व्यापार शर्त महत्त्वाची आहे. विद्यार्थी मित्रांनो, एक पुढचा भाग आहे
आणि तो म्हणजे व्यापार शर्ती अनुकूल असतात तेव्हा लाभ वाढतो. हे तर तुम्हाला लक्षामध्ये आलेच की व्यापार शर्ती अनुकूल असतात, फेवरेबल असतात, त्यावेळेस लाभाचं प्रमाण वाढलं जातं. याउलट व्यापार शर्ती प्रतिकूल होताच लाभाचं प्रमाण काय होतं, घटत जातं. म्हणजे व्यापार शर्ती लाभाचे मोजमाप करण्यासाठी एक निर्देशक आहेत. म्हणजे लाभाचं प्रमाण एकतर लाभ होईल का तोटा होईल हे कशावरून ठरू शकतं, तर टर्म्स ऑफ ट्रेड म्हणजे व्यापार शर्तीवरून ठरू शकतं. परत 2, जर समजा लाभ होणार असेल तर लाभ किती होईल हे सुद्धा लक्षामध्ये येऊ शकते, किंवा तोटा होणार असेल तर किती तोटा होईल हे सुद्धा व्यापार शर्तीवरून लक्षामध्ये येऊ शकतं. आणि त्यामुळे व्यापार शर्त काय आहे, महत्त्वाची आहे. व्यापार शर्ती लाभाचे मोजमाप अचूक करण्यासाठी एक निर्देशक असतात, हे यावरून तुमच्या लक्षामध्ये येऊ शकतं. व्यापार शर्तीवरून कोणत्या देशाबरोबर व्यापार फायदेशीर ठरेल आणि कोणत्या देशाबरोबर हानिकारक ठरेल हे समजू शकतं. व्यापार शर्तीमुळं काय समजू शकतं की आपला व्यापार समजा भारत देश अमेरिकेबरोबर व्यापार करत आहे आणि रशियाबरोबर सुद्धा व्यापार करत आहे. साहजिकच व्यापार शर्तीवरून काय लक्षामध्ये येऊ शकतं की आपला व्यापार जो अमेरिकेबरोबर आहे तो जास्त फायदेशीर आहे का रशियाबरोबरचा फायदेशीर आहे. जर तोट्याचा असेल तर अमेरिकेबरोबर तोट्याचं जास्त आहे का रशियाबरोबर तोट्याचं जास्त आहे हे लक्षामध्ये येऊ शकतं. म्हणजे व्यापार शर्तीवरून टर्म्स ऑफ ट्रेडवरून काय लक्षामध्ये येऊ शकतं की एखाद्या देशाचा व्यापार ज्या देशाबरोबर आहे, ज्या दुसऱ्या देशाबरोबर आहे तो फायदेशीर आहे का तोट्याचा आहे, लाभाचा आहे का हानिकारक आहे हे लक्षामध्ये येऊ शकतं. आणि त्यामुळं व्यापार शर्त महत्त्वाच्या आहेत. मित्रहो, शेवटचा एक भाग आहे आणि तो म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापारात दोन देशातील दोन चलनाचे मूल्य विचारात घेतले जाते. आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये म्हणजे इंटरनॅशनल ट्रेडमध्ये दोन देशातील दोन चलनाचं मूल्य विचारामध्ये घेतलं जातं. म्हणजे आपल्या चलनाचं मूल्य किती आहे आणि अमेरिकेच्या चलनाचं मूल्य किती आहे. कारण इथं व्यापार शर्तीवरून काय लक्षामध्ये येतो की भारताच्या रुपयाचे मूल्य कशा संदर्भात विचारात घेतलेलं आहे, परकी देशाच्या चलनाच्या संदर्भात विचारात घेतलेलं आहे. आणि त्यामुळे काय लक्षामध्ये येऊ शकतं की दोन देशातील दोन चलनाचं मूल्य विचारामध्ये घेतलं जातं. म्हणजे लक्षामध्ये येऊ शकतं की रुपयाची किंमत, भारतातील रुपयाची किंमत कमी आहे का जास्त आहे, का अमेरिकेतील डॉलरची किंमत कमी आहे का जास्त आहे हे लक्षामध्ये येऊ शकतं. आयात मूल्य आणि निर्यात मूल्य चलनाच्या द्वारे मोजले जाते. बघा, आयात मूल्य म्हणजे किती किमतीची वस्तू आयात केलेली आहे याला म्हणायचं आयात मूल्य. आणि निर्यात मूल्य म्हणजे काय की किती किमतीची वस्तू निर्यात केलेली आहे याला म्हणायचं निर्यात मूल्य. म्हणजे आयात मूल्य आणि निर्यात मूल्य चलनाच्या द्वारे मोजले जाते. शेवटी आयात किती किमतीची आणि निर्यात किती किमतीची हे कशाच्या द्वारे मोजले जाते, तर चलनाच्या द्वारे मोजले जाते. परकीय विनिमय दरावरून, परकीय विनिमय दर म्हणजे चलनाचा अदलाबदलीचा दर, परकीय विनिमय दरावरून व्यापार शर्तीचा परिणाम मोजता येतो. म्हणजे विनिमय दर किती आहे, $1 बरोबर किती, 67 रुपये. $1 बरोबर 67 रुपये म्हणजे काय, जेव्हा आपण 67 रुपये देतो त्यावेळेस $1 मिळवतो, किंवा $1 देतो त्यावेळेस 67 रुपये मिळतात. म्हणजे एका डॉलरची किंमत किती आहे, 67 रुपये, किंवा 67 रुपयाची किंमत डॉलरमध्ये जर विचारामध्ये घेतली तर किती आहे, $1 आहे, असा याचा अर्थ आहे. परकीय विनिमय दरावरून व्यापार शर्तीचा परिणाम हा मोजता येतो. जेव्हा चलनाचे मूल्य अधिक असते तेव्हा त्या देशाला व्यापार शर्ती अनुकूल असतात. बघा वाक्य काय आहे, जेव्हा चलनाचं मूल्य अधिक असतं तेव्हा त्या देशाला व्यापार शर्ती काय असतात, फेवरेबल असतात, अनुकूल ठरतात. अशा प्रकारे मित्र हो, आपण या लेक्चरमध्ये व्यापार शर्त म्हणजे काय ते समजून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर व्यापार शर्तीचं महत्त्व समजून घेतलेलं आहे. सुरुवातीला आपण काय पाहिलं, व्यापार शर्त संकल्पना समजून घेतली, त्याची व्याख्या समजून घेतली. यानंतर व्यापार शर्ती मुख्यतः दोन प्रकारचे असतात, एक म्हणजे अनुकूल व्यापार शर्ती आणि दुसरं म्हणजे प्रतिकूल व्यापार शर्ती. अशा प्रकारे अनुकूल व्यापार शर्त म्हणजे काय आणि प्रतिकूल व्यापार शर्त म्हणजे काय हेही समजून घेतलं. आणि यानंतर
प्रत्यक्षात व्यापार शर्ती महत्त्वाच्या का असतात हे वेगवेगळ्या मुद्द्याच्या साहाय्याने आपण समजून घेतलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ समजलेला असेल. अर्थातच आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.